श्रोतेहो नमस्कार. शिक्षण महर्षी गुरुवर्य रागे शिंदे महाविद्यालयाच्या ब्रॉडकास्टिंग अँड जर्नलिझम विभागातून मी भाग्यवान रोडगे प्रादेशिक बातम्या देत आहे. ऐकूयात ठळक बातम्या. राष्ट्र हे प्रथम आपल्या सरकारच्या विकासाचं मॉडेल, पंतप्रधानांचं प्रतिपादन. संरक्षण उत्पादन धोरण तयार करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य असल्याचं मुख्यमंत्र्यांची माहिती. संरक्षण क्षेत्रातल्या नामांकित कंपन्यांसोबत 5 सामंजस्य करार. राज्य सरकारच्या कोणत्याही योजना बंद केल्या जाणार नसल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नांदेड इथल्या सभेत ग्वाही. शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश. आणि पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 4 गडी राखून विजय. आता बातम्या विस्तारानं. राष्ट्र प्रथम हे आपल्या सरकारच्या विकासाचं मॉडेल असून ते तुष्टीकरण नाही तर संतुष्टीकरण केंद्रित असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. या विकासाच्या मॉडेलला देशातल्या जनतेनं समर्थन दिल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. राष्ट्रपतींचं अभिभाषण भविष्यासाठी मार्गदर्शक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. केंद्र सरकारने कौशल्य विकास, आर्थिक समावेशन आणि औद्योगिकीकरणावर लक्ष केंद्रित केल्याचं सांगून त्यांनी मुद्रा योजना, गरिबांना आरक्षण, शिक्षण, रोजगार अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यानंतर राज्यसभेत धन्यवाद प्रस्ताव संमत करून कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. संरक्षण उत्पादन धोरण तयार करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुण्यात चाकण इथं काल निबे लिमिटेडच्या वर्धापन दिन सोहळ्यात निबे डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुलन आणि लघु शस्त्रास्त्र निर्मिती सुविधेचं उद्घाटन तसंच शिर्डी इथल्या सुविधेचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र सरकारनं संरक्षण क्षेत्रातल्या नामांकित कंपन्यांसोबत 5 सामंजस्य करार केले. केंद्र सरकारने देशातल्या नवोन्मेषकांना संधी, व्यासपीठ मिळवून दिल्याने आज आपला देश संरक्षण क्षेत्रात श्रेष्ठत्वाकडे वाटचाल करत असल्याचं फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. दरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातल्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजनही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. उद्योगांना त्रास होईल अशी वर्तणूक करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. राज्य सरकारने सुरू केलेल्या कोणत्याही योजना बंद केल्या जाणार नाहीत अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मतदारांचे आणि लाडक्या बहिणींचे आभार मानण्यासाठी नांदेड इथं आयोजित जाहीर सभेत ते काल बोलत होते. मराठवाड्याची दुष्काळवाडा अशी असलेली ओळख दूर करण्यासाठी बंद पडलेल्या योजना महायुती सरकार पुन्हा सुरू करत असल्याचं शिंदे म्हणाले. मराठवाड्यासाठी 11 जलसिंचन योजनांनाही मंजुरी दिल्याचं सांगून मागच्या 2.5 वर्षाच्या काळात केलेल्या कामांची त्यांनी माहिती दिली. दरम्यान या सभेनंतर वार्ताहरांशी बोलताना शिंदे यांनी समृद्धी महामार्गाप्रमाणे शक्तिपीठ महामार्गाचाही विरोध मावळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. शक्तिपीठ महामार्ग जनतेवर लादणार नाही असं सांगतानाच त्यांनी जिथे विरोध आहे तिथे काम केलं जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. शीव, पाणंद आणि शेतरस्ते समृद्ध करण्याबाबत नागरिकांच्या सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने काल घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या सर्वच शीव, पाणंद आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करून त्यांची कामं दर्जेदाररित्या पूर्ण करण्याची सूचनाही बावनकुळे यांनी दिली. राज्यात अतिवृष्टी, गारपीट, पूर, दुष्काळ या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी आणि अन्य घटकांना राज्य शासनाने 592,34,90,000 रुपयांची मदत दिली असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. 5,39,605 लाभार्थ्यांना बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
धाराशिव इथं महाराष्ट्र उमेद अभियानाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या महिला बचत गट उत्पादित वस्तूंच्या प्रदर्शनाचं उद्घाटन काल पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालं. महिला बचत गटाच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या महिलांनी आपली प्रगती करून आत्मनिर्भर व्हावं असं आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैना घोष यावेळी उपस्थित होते. पैठण इथल्या नाथसागर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जुने कावसाव इथल्या गोदावरी नदीत अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या पथकाने मध्यरात्रीच्या दरम्यान या ठिकाणी छापा मारून हायवा यारी मशीन लोडर जप्त केलं. नागपूर इथं काल झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडवर 4 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडच्या संघाने दिलेलं 249 धावांचं लक्ष्य भारताने 39व्या षटकात 6 गडी गमावून पूर्ण केलं. शुभमन गिलने 87, श्रेयस अय्यरने 59 धावा केल्या. मालिकेतला दुसरा सामना परवा 9 तारखेला ओडिशात कटक इथं होणार आहे. याबरोबरच आजचं बातमीपत्र समाप्त होत आहे. धन्यवाद.